बंडेवार काका आहेत, अशोक हेड्डा काका आहेत, जवाहर काका आहेत, अशी ज्येष्ठ मंडळी आहेत, संघवी सर आहेत आणि प्रत्येक नाव हे रोटरी क्लबमध्ये जोडलेलं आहे. ते एक प्रेस्टिजचा इश्यू आहे, स्टेटसचं सिम्बॉल आहे आणि त्यामुळेच आज रोटरीची उंची आज त्या व्यक्तींमुळं किंवा त्या व्यक्तींची उंची रोटरीमुळं कुठं ना कुठं एकमेकांना समतोल साधत आलेली आहे. माझ्यावर विश्वास ठेवताना सर्वप्रथम आपल्या इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट संजय हिंगमेरे सर, खरं तर जसं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं सर, मी ज्यावेळेस क्लब जॉईन केला होता मला माहीत नव्हतं रोटरी क्लब कसा चालतो. अगदी मी नवखाच आहे, वयाच्या 30व्या वर्षी मला हे जबाबदारी मिळाली. पण मी या क्लबला जॉईन होताना दुसरेच वर्ष माझं आहे आणि कदाचित बार्शी रोटरी क्लबच्या इतिहासातील पहिल्यांदा असं झालं असेल की नवीन सदस्य आहे, 2च वर्ष झालेले आणि त्याला अध्यक्षपदाची धुरा मिळालेली आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम आभारी आहे. परंतु हे जबाबदारी देत असताना रोटरी क्लबचे जे आदरणीय सदस्य आहेत, ज्येष्ठ सदस्य आहेत, ते खूप विचार करतात. त्यांचे खूप मंथन होतं या गोष्टीवर आणि ह्या गोष्टीचं मंथन करत असताना ते भविष्यातला विचार करतात. कारण त्यांचा अनुभव एवढा तगडा आहे की त्यांना माहिती आहे कोण या रोटरी क्लबमध्ये कोणती जबाबदारी कोणत्या प्रकारे पार पाडू शकेल. आणि त्याच वेळेस मला मार्गदर्शन भेटलं मागच्या वर्षीचे आदरणीय इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट रोटरीयन संजय हिंगमेरे सर. खरंच आपल्या रोटरी बार्शी क्लबला भेटलेला हा एक देव माणूस म्हणावा लागेल. कारण रोटरी क्लबची जी परिस्थिती होती मागच्या वर्षी ती कोणीही आज विश्वास ठेवू शकणार नाही की आज एवढा हॉल आपला गच्च भरलेला आहे. जरी आजची ही परिस्थिती असली तर याच्या पाठीमागं करलेले बी सगळं रोटरीयन संजय हिंगमेरे आणि त्यांच्यासोबत असणारे सचिव डोयफोटे सर यांनी वर्षभरामध्ये केलेलं काम आणि त्यांनी केलेली मेहनत ही खरंच आज रोटरी क्लबला एक नवीन जीवनदान देऊ शकलेले आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी उभारलेल्या सेवेचा मजबूत पाया आज आपल्या पायाखाली आहे. विशेषतः जलतारासारख्या उपक्रमांनी केवळ पाणी नाही दिलं. जलताराबद्दल सरांनी आता एक्सप्लेन केले सर, पण त्याबद्दल मी थोडं 2 गोष्टी बोलू इच्छितो. डोयफोडे सर मला म्हणले की तुला पुढच्या वर्षी अध्यक्ष व्हायचं. मी शॉकमध्ये होतो. सर म्हणलं ज्येष्ठ सदस्य एवढे आहेत, ऑलरेडी रोटरीमध्ये भरपूर मेंबर आहेत आणि तुम्ही माझं नाव सुचवतं. एक तर त्यांच्या मनात एक प्राऊडचा फील येतो, मला त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की तू माझा विद्यार्थी. त्यानंतर त्यांच्याकडून 2010 साली मला सायकल मिळाली होती, तेव्हापासून त्यांच्या नजरेत मी आहे आणि ते म्हटले की तुझं वर्ष गाजणार आहे एवढं माझ्या हातून लक्षात ठेव. आणि जलतळाचा प्रकल्प ज्या प्रकारे सध्या चालवत आहेत मला नक्की विश्वास आहे हे वर्ष माझं नाही तर ते त्यांचं वर्ष म्हणून ते जगतायत. आणि मागच्या वर्षी सेक्रेटरी होते, यावेळेस ते व्हर्च्युअल प्रेसिडेंट असतील अशी मला नक्कीच आशा आहे. आणि जलताराचा प्रकल्प आपण सर्व सदस्य मिळून यशस्वी करूयात आणि सरांच्या आणि आपल्या रोटरी क्लबच्या इमेजला साजेल असा प्रकल्प हा राबवूयात. खरं तर हीच रोटरीची ओळख आहे. मित्रांनो, रोटरी इंटरनॅशनलची यावर्षी आपला एक अत्यंत अर्थपूर्ण संदेश दिलेला आहे, क्रिएट लास्टिंग इम्पॅक्ट. याचा शब्दशः अर्थ बघितला तर लास्टिंग म्हणजे खूप दीर्घकाळ चालणारा इम्पॅक्ट, दीर्घकाळ चालणारा परिणाम आपल्याला घडवता यावा यासाठी आपण वर्षभर काम करायचे. मग लास्टिंग इम्पॅक्ट म्हणजे काय तर आपण जलतारामार्फत आणि आपल्या या प्रकल्पामार्फत जो काही वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या बदल घडवणार आहोत त्या तारसंदेने ग्रामस्थांच्या, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, तिथले ग्रामस्थ असतील, यांच्या आयुष्यामध्ये घडून येणारा हा आमूलाग्र बदल आपल्याला घडवायचा आहे. हा फक्त एक संदेश किंवा एका वर्षाचा नाही आहे, तो आपल्या विचारांचा, आपल्या कार्याचा आणि आपल्या अस्तित्वाचा पाय आहे. आपण किती प्रकल्प केले यापेक्षा आयुष्यामध्ये सकारात्मक बदल किती घडवला हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. आपण लावलेलं एक झाड, आपण दिलेली एक शिष्यवृत्ती, आपण वाचवलेला प्रत्येक पाण्याचा थेंब आणि आपण दिलेला प्रत्येक आशेचा हात, यातूनच खऱ्या अर्थाने माझ्या मते लास्टिंग इम्पॅक्ट घडेल अशी माझी नक्की आशा आहे. याच विचाराने आपण एक मोठे स्वप्न पाहत आहोत. सर, आज मी आपल्यासमोर काही गोष्टी, नवीन प्रकल्प, नवीन मेंबर्स उत्सुक असतात की रोटरीचं वर्ष म्हणजे नवीन वर्ष, अध्यक्षाचं वर्ष असतं. नवीन अध्यक्ष काय विचार घेऊन पुढे आलेला आहे तर माझ्या धोरणामध्ये, माझ्या विचारांमध्ये जे 2 मुख्य प्रकल्प आहेत जे लॉंग टर्म चालणारे आहेत, लास्टिंग इम्पॅक्ट करणारे आहेत, त्यामध्ये जलताराचा एक प्रकल्प असेल आणि दुसरा प्रकल्प म्हणजे सर आपल्या बार्शी शहरामध्ये अनेक वर्ष क्लासेसच्या माध्यमातून माझ्या लक्षात येत आहे की ज्या वर्षी 8वी 9वी 10वीच्या महत्त्वाच्या वर्षांमध्ये मुलांचं करिअर घडण्याचं वय असतं त्यावेळेस गेल्यानंतर लक्षात येते की सर या मुलांचा पायाच कसा आहे. या मुलांना इथं आल्यानंतर कळलं जातं की आपल्या ज्या वयामध्ये आपल्याला शिक्षणाची गरज होती, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज होती, आज शिक्षणाचे क्षेत्र खूप प्रगत होत चाललेलं आहे. आणि त्यावेळेस आपण या मुलांना जर त्यांचा पाया भक्कम करायचा असेल तर आपण रोटरीच्या माध्यमातून